तर आमचे कंपोजिट गर्डर वगैरे आले मूळचे गर्डर आपल्याला एप्रिलपर्यंत रस्ता पाहिला जी सर जी सर सगळी माती रस्त्यावरती आली जी सर जी सर जी सर ती जर येत राहिली जी सर हा रस्ता निघाला येस सर सर हे आता नियोजन करून सर सॉरी टू सर काय झालं सर पावसाळ्यामध्ये खूप प्रेशर आहे काम नाही करायचं आता भराव वगैरे जर मातीचा आपण आणतो ना तर टायराला सर सगळं चिखल निघून येते मला त्याची काळजी आहे सर आपल्याला गणपतीच्या आधी जरी पुण्या मार्ग चालू मी करायचा आता लगेच म्हणत नाही मी तुम्हाला, परंतु हे ज्या प्रकारचा रस्ता बांधलाय किंवा मध्ये ज्या प्रकारची काही खड्डे त्याच्यामध्ये दिसत आहेत मला जी सर हे जर तसेच राहिले जी सर तर हा रस्ता फार काळ टिकणार नाही. जी सर त्याची काळजी घ्या काळजी तुम्ही. घेतो जी सर कारण जी सर जी सर जी सर नाही तर ते पैसे सगळे वाया जातील. जी सर मी नक्की काळजी घेतो सर सीमा थोड़ा साइड म्हणून सर हॅलो हॅलो माणगावच्या दौऱ्यावर आलेले आपल्याला पाहायला मिळतात आहेत आणि रस्त्याची पाहणी जी ती माणगाव बायपासची केलेली आपल्याला पाहायला मिळते. नुकताच जो आहे तो माणगावचा बायपास पासूनचा जो संपूर्ण रस्ता आहे त्याची पाहणी जी ती राज ठाकरे यांनी केलेली आहे आणि इथे जो कंत्राटदार किंवा जे अधिकारी आहेत त्यांच्यासोबत सुद्धा संवाद जो आहे तो साधलेला आहे. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे त्यांनी निदर्शनास आणून दिलेलं आहे की हा रस्ता संपूर्णतः वाळून आहे आणि ह्याचं काम पूर्णत्वास न्या. जर हे काम झालं नाही तर सर्व पैसे जे ते वेस्ट होते असं मत सुद्धा राज ठाकरे यांनी मांडलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे तिकडे राज ठाकरे यांनी मांडलेले मुद्दे आता ऐकले जाणार का हा एक महत्त्वाचा आहे. दुसरा महत्त्वाची बाब म्हणजे की या संपूर्ण रस्त्यावर असताना राज ठाकरे यांनी स्वतः वाहन जे ते चालवलेला आढावा जो येतो ह्या संपूर्ण रस्त्याचा घेतलेला आपल्याला पाहायला मिळतो. हा सगळा ताफा जो होता आता पुन्हा एकदा परतीच्या प्रवासाला जाताना आपल्याला पाहायला मिळेल आणि त्याच पार्श्वभूमीवर आज राज ठाकरे हे एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.